एक कॉपी 700 रुपये. एक कॉपी 700 रुपये. ऐकून विचित्र वाटलं असेल ना तुम्हाला? खरं आहे. काही वर्षापूर्वी मी कॅफे डेमध्ये गेलो होतो. अत्यंत सुंदर वातावरण होतं. आणि हो, मी पहिल्यांदाच कॉफी पिण्यासाठी अनुभव होता. एरवी मी टपरीशिवाय कॉफी पिली नव्हती. त्यामुळे मॉलमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मुळातच आमच्या मनात भीतीची असतेही. एवढ्या मोठ्या लोकांसोबत आम्ही फिरू कसे शकतो? आदल्या दिवशी नवीन मैत्रिणीला भेटायला जायचं या गोष्टीने गुंगलो होतो. पगाराचे दिवस नव्हते, त्यामुळे सर्वांकडून उसने घेऊन मैत्रिणीला भेटायला जाणार यायचं नवल नाही काही तेव्हा. तो दिवस आठवतो. अविस्मरणीय क्षण होता तो. आणि असेल सुद्धा. आयुष्यात एवढा मोठा झटका मला पहिल्यांदाच भेटला होता. मंगळवार, ऑक्टोबरचा महिना होता. माझं नवीन नातं जुळत होतं. आम्ही आधीपासून मध्यमवर्गीय आईबाबांना मधी मॉल किंवा आणखी काही ब्रँड अशा गोष्टीची ओळख करून दिली नव्हती आणि लवकरच होणार नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे इंग्रजीचे वांदे आणि त्यामधील मॉलमध्ये गेले की तुमचं स्वागत इंग्रजीमध्ये केलं जातं. तसंच काही माझं झालं. आम्ही ट्रेनमधून उतरल्यावर ठरलं की मॉलमध्ये जायला, पण मी मध्ये गेलो नाही असं तिला सांगितलं. तिने मान हलवली आणि म्हणाली, चालेल. मी पुढे चालत होतो. मी मागे, कारण तेव्हा हातात हात घालून चालण्याची हिंमत नसायची. कुणीतरी बघेल, कुणीतरी समजेल, लोक काय म्हणतील ही प्रश्न मनात यायची. पण सध्या जग खूप पुढे गेले आणि मी मागे चाललोय. त्या आठवणी नक्कीच आज सोन्यासारख्या वाटतात. आठवणीत जगण्याच्या एक वेळीच नशा असते, हे खरं आहे. पण कधी दुःखी असलो की गोड आठवणी आठवल्या की कळत नसल्याप्रमाणे चेहऱ्यावर एक हास्य येतं. खरं सोनं तेच असतं असं मला तरी नक्की वाटतं. तसं पुढे गेल्यावर आम्ही कॅफे डे मध्ये जाऊन बसलो. ती माझ्या समोर बसली, बॅग मांडीवर घेऊन त्यात काहीतरी काढत असावी. मला कळलं की पैशाचे पाकिट काढत होती. मी तिला सांगितलं, तुम्ही पैसे नका देऊ, मी देतो ना, फक्त तुम्ही ऑर्डर द्या. कारण मी आजवर कधी ऑर्डर दिली नाही. असे देतात हे सुद्धा माहिती नाही. तुम्ही माझी तेवढी मदत कराल का, असा प्रश्न मी तिला केला. तिने काहीच उत्तर दिलं नाही. असं वेळ निघून चाललं होतं. अर्धा तास ती निमूटपणे बसली होती. मी सुद्धा गुपचूप तिला निरखत होतो. तिच्या हावभाव, केसावरून फिरवायला तिचा हात, सर्व गोष्टी निरखत होतो. थोडा वेळ वाट बघितल्यावर मला राहावेनसं मी स्वतः उठून काउंटरकडे गेलो. तिने एकदम गोड स्मित हास्य केले. मला काहीच कळलं नाही. काउंटरवर पोहोचलो असता तिथे एक मुलगी उभी होती. तिने प्रश्न केला, गुड मॉर्निंग सर, हाऊ कॅन हेल्प यू सर, कॅन यू प्लीज ऑर्डर. माझ्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. मी म्हटलं, ताई मला कॉफी पाहिजे, तुम्ही घ्याल का मला? तिने उत्तर दिलं, हो सर. कोणती देऊ? मी म्हटलं, कोणतीही द्या. तिने खूप सारी नाव सांगितली. मला त्यातलं काहीच समजलं नाही. आजही आठवत नाही तिने किती सारी नाव घेतली होती. बापरे. मीला सांगितलं, ताई कोणतीही द्या, पण 2 द्या. मी आणि माझी मैत्रीण आम्हा दोघांना 2 कॉफी द्या. तिने ऑर्डर घेतली. तरी खरी 5 ते 7 मिनिटे मी काउंटरवर उभाच होतो. ती ताई आता बॉम्बे फोडणार होती. तिने कॉम्प्युटरमध्ये बटन दाबायला सुरुवात केली. मी तिच्या चेहऱ्यावर बघत होतो. तिचे बटन दाबून झाल्यावर मशीनमधून बिल बाहेर आले. तिने सांगितलं सर, 1400 रुपये बिल झाले. माझ्या पायाखाली जमिनीच सरकली. 1400 रुपये? कॉफी एवढ्या पैशात मी 1 वर्षभर कॉफी पिले असती. बाहेर इज्जत जाऊ नये म्हणून तिला 1400 रुपये दिले आणि गुपचूप जाऊन बसलो. माझ्या मैत्रिणीने विचारलं सुद्धा नाही की काय झालं. बिल हातात घेऊन त्याकडे बघतच होतो. थोडा वेळ राहून तिने विचारलं, काय झालं, चेहऱ्यावर 12 वाजल्यात? मी काहीही बोललो नाही. तिच्याकडे बिल दिला आणि गप्प बसलो. बिल बघताच तिच्या सुद्धा चेहऱ्यावर 12 वाजले. तिने बघितलं, इतकं महाग कॉफी, स्वस्तवाली घ्या ना.
मी उत्तर दिलं. मला जर माहिती असलं तर तुम्हाला बोललो असतो का? तुम्ही जा म्हणून तुम्ही गेले नाही, म्हणून मला 1400 रुपयाची कॉपी घ्यावी लागली. थोड्या वेळातच ती ताई तिकडून हाक मारली होती. माझं लक्ष नव्हतं. तिने सांगितलं, सर तुमची ऑर्डर इथे सेल्फ सर्व्हिस आहे, आम्ही सर्व करत नाही. बघतो सर काय, आमच्याकडे आंघोळीच्या मगा एवढं एक कप होतं, त्यात हार्ट काढलेलं होतं आणि त्यात लव लिहिलं होतं. त्या सर्वांचे पैसे घेतले माझ्याकडून, पण माझं ओझं जरा हलकं केलं होतं त्याने. खरं तर मी त्यासाठीच आलो होतो, पण सुरुवात कुठून करू हेच सुचत नव्हतं. त्यानंतर मी एक सिपला गेलो. इतकी कडू कॉफी होती की बस, माझी कॉफीवरून इच्छा मिलीच तेव्हा सारखी नव्हती मध्ये. तुम्हाला विचार करत होतो की ती ताई विसरली असेल कदाचित. मी त्या ताईला विचारू की नको असं करत शेवटी मी गेलोच. नाही इज्जत जाईल म्हणून गप्प गुलामी कडू कॉफी कशी बशी पिली. पण माझी मैत्रीण रागावली होती. कदाचित तिने काही घोट घेतला नाही. मी एक विनंती तिला केली, थोडी घ्या तुम्ही, पण ती आवडत होती. शेवटी 1400 रुपये विचार करून ती सुद्धा मीच पिली कॉफी. कारण एवढे पैसे देऊन फेकून देण्यापेक्षा ती कॉफी पिलेली बरी, हे तेवढं योग्य वाटतं. पण त्या वेळेस ऑर्डर देत आली असली तर क्षण अस्मित झालं नव्हतं. पण त्या दिवसानंतर मी पुन्हा कधी कॉफी डेमध्ये गेलो नाही. नंतर मला समजलं की तिथे साखर वेगळीच मिळते. ती मला नंतर कळालं. पण कदाचित नवीन असतं तेव्हा छान असल्या सर्व गोष्टी बदलत जातात. तुमच्यासोबत कधी घडलंय का? घडलं असेल तर नक्की कळवा.